दरम्यान पीयूसीचे दर वाढवल्यानंतर पीयूसी करणाऱ्या काही जणांशी यूसीएनच्या प्रतिनिधींनी संवाद साधला। हे दर वाढवले, मात्र आम्हाला आणखी दरवाढ हवी होती अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। तर पीयूसीची दरवाढ झाल्यानं ग्राहकांनी मात्र काहीशी नाराजी व्यक्त केली। पीयूसी करणारे आणि ग्राहक यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अनिकेत वानखेडे यांनी। नुकताच शासनातर्फे पीयूसीचे दर वाढवण्यात आले आहे। म्हणजेच काय तर पोल्युशन अंडर कंट्रोल याचं एक सर्टिफिकेट असतं आणि ते सर्टिफिकेट हे ठरवतं की तुमच्या गाडीचं पोल्युशन कंट्रोलमध्ये आहे की नाही। याचे दर नुकताच वाढवण्यात आले आहे आणि त्याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत इथे पीयूसी करणारी माणसं आहेत। पीयूसी असोसिएशनचे या स्थानिक पातळीवरचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। दादा, आपलं नाव? अरविंद लिमाय। आम्हाला इतकं सांगा की आता हे पीयूसीचे दर वाढले आहे, तर तुमच्या या व्यवसायावर तसं असोसिएशनतर्फेच मागणी करण्यात आली होती जी प्रशासनाने मांडली आहे, तर काय बोलाल यावर? नाही, प्रशासनाने मानली आहे पण ती आमच्या याला अशी उपयोगी नाही आहे। ती खूपच कमी दर वाढवले आहेत। जेवढा आमचा खर्च वाढवला आहे, आमचा खर्च जो वाढवला आहे तो अवाढव्य वाढवला आहे। माझ्या हिशोबाने हे पॉझिटिव्ह आहे आणि हे पॉझिटिव्हच राहायला पाहिजे, कारण की आता डे बाय डे पॉल्युशन खूप वाढत आहे। कारण की पेट्रोलमध्ये पण तुम्ही बघितलं आहे इथेनॉल ते पण पर्सेंटेजनी वाढत आहे, तर याच्यावर कंट्रोल झालाच आहे। इथेनॉलनी आम्हाला हे अगर पैसे वाढवत आहे तर आम्हाला बेनिफिटच आहे, याचे हे आम्हाला बेनिफिट देऊन राहिले, अजून काही नाही पाहिजे आम्हाला। मेरे हिसाब से तो निगेटिव है, क्योंकि बढ़ाना क्यों है पीयूसी? इट इज़ नॉर्मल प्रोसीजर जो होता है, यानी इट इज़ नॉन पोल्यूशन, उसका पोल्यूशन अंडर कंट्रोल होता है, तो इसमें रेट बढ़ना नहीं चाहिए मेरे हिसाब से। अच्छा, ते लोक कधी आपल्या समजा कोणी ओळखीच्या माझ्यासोबत नवीन गाडी घेऊन जर गेले असतील तर तिथे 3 वर्षाचं बनतं। त्याला हे नाही राहत की गाडी नवीन आहे म्हणून 3 वर्षाचं बनलं। तो हेच म्हणतो की माझी गाडी कधीची असो, त्यांनी फल्याने आणि 3 वर्षाचं बनवलं होतं, मलाही 3 वर्षाचं बनवून देत असाल तुम्ही तो बनवा। आणि हे केव्हा पीयूसी झाल्यानंतर आम्ही आमचे पूर्ण एफर्ट्स यूज केल्यानंतर तो सांगतो की 3 वर्षाचं पाहिजे मला आणि पैसे देत नाही। शासनाने जरी अध्यादेश काढला असला आणि नियमावली जाहीर केली असली तरी पण आपण ग्राउंड लेवलवर जर बघितलं तर टेक्निकल ग्लिचेस मोठ्या प्रमाणात आहे। आता याची सारवासारव शासन कसं करतं आणि समोर काय होतं हे पाहण्यासारखं असेल। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह मी अनिकेत, यूसीएन न्यूज, नागपूर।